तयार झाला आपला मेथी बेसन पोळा. सोबत आहे मेयोनीज. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवत आहे बेसन आणि मेथी पोळा. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 1.5 चमचा बेसन पीठ घेतलं आहे. 1 वाटी मी एक वाटी मी मेथी चिरून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. अर्धा कांदा कापून घेतला आहे. आत्ता ओवा मी घालणार आहे पिठामध्ये. ओवा थोडासा हातावरती चुरगळून घेतला, तो पिठामध्ये घातला. चवीपुरतं मीठ घातलं, हळद, हिंग, तिखट आणि आत्ता आपण हे सगळं भाज्या घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने हे बघा, मी मेथी आणि बेसन आणि बाकीचे मसाले असे सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आणि असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर आत्ता मी मेथी पोळा बनवायला सुरुवात करते. इकडे मी पॅन करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. आत्ता आपण हे बॅटर सोडून देऊया. मोठा पोळा होणार आहे आणि मेथी पोळा चवीला खूप छान लागतो. थंडीच्या दिवसातून मेथी रोज खावा. भरपूर मेथी बाजारात विकायला येते. तर मेथीचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात, ते बनवा. आणि हा पोळा तर अप्रतिम लागतो, चवीला खूप छान लागतो. करून बघा. हे बघा, या पद्धतीने हाताने पसरवा, चमचाने पसरवा आणि खालच्या बाजूने छान शेकून झाला की उलटून घेणार. आता वरून थोडंसं तेल घालूया आणि छान पोळा उलटवून घेणार आहे. हे बघा, छान शेकलेला आहे, मस्त पैकी एकदम. आणि मोठा झालेला आहे, त्यामुळे उलटायला थोडासा कठीण जातो. पण उलटाना पूर्णपणे आत घालून उलटा, म्हणजे छान उलटला जातो.